नमस्कार मित्र मैत्रिणींनो, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपली पाठ दुखली किंवा मान आखडली किंवा गुडघा दुखला किंवा एखादी दुखापत झाली तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की हे गरम पाण्याने शेकावं की गरम पाण्याची पिशवी वापरावी की बर्फ लावावा, केव्हा कोणतं वापरायचं हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला वेदना का होतात? वेदनेची मुख्य 2 कारणे असतात. एक दाह किंवा सूज म्हणजे इन्फ्लॅमेशन म्हणतात त्याला, आणि दुसरं म्हणजे स्नायूंचा ताण आणि आखडलेपणा म्हणजेच मसल स्पाझम आणि स्टिफनेस. आणि याच कारणांवर ठरतं की गरम शेक करायचा की बर्फ लावायचा. आता बर्फ कधी वापरायचा हे बघू. जर अचानक दुखापत झाली असेल, मुरगळलं असेल, तुम्ही पडला असाल किंवा एखादा भाग सुजला असेल तर बर्फ सर्वोत्तम उपाय ठरतो. आता बर्फ वापरण्याची परिस्थिती: अचानक पाठ किंवा तुमची मान दुखू लागते, तुम्ही पडता किंवा तुम्हाला धक्का बसतो, सूज येते, लालसरपणा राहतो, तिथे जळजळ होते, व्यायामानंतर स्नायूमध्ये दुखणं वाढतं आणि जी काही दुखापत तुम्हाला झाली असेल त्याच्या 24 ते 48 तासामध्ये जर त्या वेदना असतील तर मात्र तुम्हाला बर्फच लावावा लागेल. आता बर्फ लावायचा कसा? बर्फ थेट त्वचेवर लावू नका. टॉवेल किंवा कापडात गुंडाळा. 10 ते 15 मिनटं लावा. दिवसातून 3-4 वेळा वापरा. बर्फामुळे काय होतं? रक्तप्रवाह कमी होतो, सूज कमी होते आणि वेदना लवकर कमी होण्यास मदत होते. आता बघूया गरम शेक कधी केला पाहिजे. जेव्हा दुखणं जुनं झालं असेल किंवा स्नायू आखडले असतील तेव्हा गरम शेक फायदेशीर ठरतो. 2-3 दिवसापासून तुम्हाला वेदना असतील, सकाळी उठल्यावर स्टिफनेस जाणवत असेल, स्नायू आखडलेले असतील, व्यायामानंतर स्नायू रिलॅक्स करण्यासाठी गरम शेक हा केला जातो. आता गरम शेक कसा करायचा? कोमट पाणी वापरा, खूप गरम नाही. 15 ते 20 मिनटं शेक घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा वापरा. गरम शेकमुळे रक्तप्रवाह वाढतो, स्नायू मोकळे होतात आणि हालचाल करणं सोपं होतं. सर्वात मोठी चूक काय होते बरं हे शेक घेताना? अनेक लोक अचानक दुखापत झाल्यावर लगेच गरम पाण्याची पिशवी वापरतात. परंतु दुखापतीच्या सुरुवातीच्या काळात गरम शेक जर केला तर सूज वाढू शकते, वेदना अधिक वाढू शकतात. म्हणून पहिल्या 24 ते 48 तासामध्ये काही लागून वेदना होत असतील तर मात्र बर्फच वापरा. नंतर गरजेनुसार गरम शेक केला पाहिजे. हा साधारण नियम लक्षात ठेवा. आता प्रश्न आहे, दोन्हीही एकत्र वापरू शकतो का? हो, काही परिस्थितीमध्ये कॉन्ट्रास्ट थेरपीसुद्धा वापरली जाते. 5 मिनटं गरम शेक, 5 मिनटं बर्फाने शेकायचं, असं 2-3 वेळा करायचं. यामुळे काय होतं? रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. कसं लक्षात ठेवाल? नवीन दुखापत झालेली आहे, सूज आहे तर बर्फ वापरायचा आहे. आखडलेले स्नायू आहेत, जुनं दुखणं आहे तर गरम शेक घ्यायचा आहे. योग्य वेळी योग्य उपचार केला तर वेदना लवकर कमी होतात आणि रिकव्हरीसुद्धा लवकर होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.